भोंदू खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आलेली असली तरी सुद्धा आता नवनवी माहिती समोर येते आहे आणि कशा पद्धतीने त्याने अनेक फंडे वापरून लोकांना तो गंडवत होता, भाविकांच्या भावनांशी कसा खेळ करत होता हे आता हळूहळू तपासातून समोर आलंय। नेमका त्याने कसे कसे फंडे वापरलेले होते, लोकांना कोट्यावधींचा गंडा तो कसा घालायचा त्यावर आपण एक नजर टाकणार आहोत। पहिला मुद्दा आपण बघणार आहोत की 400 रुपये किलो मधाची तो 9 लाख रुपयांना विक्री करायचा। आपल्याला माहित आहे बाजारामध्ये जर आपण साधारणतः मध घ्यायला गेलो तर 400-500 रुपये आणि जर ऑर्गॅनिक मध पाहिजे असेल तर 1000-1200 ते 2000 रुपयाला मध मिळतो। मात्र हा जो खरात आहे तो 400 रुपये किलोचा मध 9 लाख रुपयाला विकायचा। भाविकांना तो असं सांगायचा की हा एल्विश मध आहे, तुर्कीतून आणलेला मध आहे। तुर्कीतला जो एल्विश मध आहे तो शक्तिवर्धक असतो आणि या मधाची खरी जर किंमत आपण बघितली तुर्किश एल्विश मधाची तर ती आहे 8 ते 9 लाख रुपये ओरिजिनल मधाची आहे। मात्र साधा मध जो बाजारात कुठेही मिळतो असा मध हा भोंदू खरात जो आहे तो लोकांना 8 ते 9 लाख रुपयांना विकायचा। लैंगिक अडचणी घेऊन येणारे जे लोक आहेत त्यांना या एल्विश मधाची विक्री केली जायची। तुर्कीतल्या खोल समुद्रातून हा मध मिळतोय असा दावा तो करत होता आणि महागड्या दराने तो मध विकरून लोकांच्याकडून लाखो रुपये उकळत होता आणि लोकांच्या भावनांशी खेळत होता। एकतर खोटा मध, बनावट मध लोकांना देत होता आणि साधा मध देऊन एल्विश मधाची तो किंमत आकारत होता। त्यानंतर बघूया दुसरा त्याचा फंडा काय होता, कसे फंडे वापरून त्यानं लोकांना गंडा घातलेला आहे यावर आपण बघूया। ते फुकटच्या चिंचोक्यांची लाखो मध्ये विक्री करायचा। आपण सगळे चिंचा खातो, चिंचा म्हटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। एक चिंच खाली की 3-4 चिंचोके मिळतात, आपण ते फेकून देतो। पण या भोंदू खरातनं काय केलं, एक चिंचोका 1 लाख रुपयांना विकला। हे दैवी चिंचोके आहेत, हे तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट आणतील, तुमचं आयुष्य बदलून जाईल असं सांगून, दैवी शक्ती असल्याचं सांगून एक चिंचेमधला एक चिंचोका हा भोंदू खरात तब्बल 1 लाख रुपयांना भाविकांच्या गळ्यात घालायचा। म्हणजे तुम्हाला अंदाज येऊ शकेल की कशा पद्धतीनं लोकांच्या भावनेशी या भोंदू खरातनं खेळ केलेला आहे। पुढचा मुद्दा बघूया। ते ईशान्येश्वर मंदिर आहे, त्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये कशा प्रकारे गंडवलं जात होतं बघा। नकली नाग, वाघाची कातळी दाखवून लोकांची फसवणूक करायचा। आता भोंदू खरात काय करायचा, लोकांना सांगायचा की मी माझ्या दैवी शक्तीच्या अनुषंगानं, दैवी शक्तीच्या माध्यमातून नागाला वश केलेला आहे आणि एक रिमोट कंट्रोलवर चालणारा एक डुप्लिकेट नाग तो त्या ठिकाणी मंदिरात वावरायचा किंवा मंदिरातून फिरवायचा, रिमोट कंट्रोलवर चालणारा नाग फिरवायचा आणि या सगळ्यामध्ये तो सांगेल तसं तो नाग करत होता आणि त्यामुळे लोकांना सुद्धा गुंगीचं औषध दिलं जायचं, लोकांना भारावून घेतलं जायचं अशा प्रकारचा आरोप केला जातोय। आणि ज्या वेळेला तो नाग यायचा तो नाग डुप्लिकेट होता, मात्र भाविकांना असं सांगितलं जाय तो खरा नाग आहे, तो नागाला आपण वशीकरण केलेलं आहे, थेट भगवान शंकराचा आपल्यावर आशीर्वाद आहे आणि त्यामुळे ईशान्येश्वर मंदिरामध्ये हा नाग येत असतो आणि त्यामुळे रिमोट कंट्रोलचा नाग दाखवून, प्लास्टिकचा 20 फुटांचा नाग दाखवून या भोंदू खरातनं लाखो रुपयांची लोकांची फसवणूक केलेली आहे। आणि या सगळ्यामध्ये नागाला बोलवून घ्यायचा, पूजा करायचा आणि तो नाग त्याच्या सांगण्यावरून परत जायचा। सरपटे देणारा या नागाच्या फणा काढून नागरिकांसमोर उभा राहायचा, भाविकांसमोर उभा राहायचा आणि त्यामुळे लोक सुद्धा फसत गेले आणि या सांगण्यावरून लोकांच्याकडून यानं लाखो रुपयांच्या देणग्या उकळलेल्या आहेत, लाखो रुपयांचे पैसे उकळल्याचं पाहायला मिळालं। यानंतरचा त्याचा फंडा आपण बघूयात। पुढचा फंडा आहे खड्यांचा, म्हणजे जे आपण राशीचे खडे म्हणतो किंवा वेगवेगळ्या राशींचे वेगवेगळे खडे दिले जातात, जे लोक त्याला मानतात ते खडे वापरत असतात। नकली खड्यांची लाखो रुपयाला तो विक्री करत होता। आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे वेगवेगळ्या राशीचे वेगवेगळे खडे असतात, त्याच्या कॅरेटनुसार किंमत आकारली जाते। मात्र हा भोंदू खरात काय करायचा, 200 ते 250 रुपयाचे खडे आणायचा। म्हणजे जवळपास 1 किलोचे खडे जर आणले तर 2-3 हजारचे खडे आणायचा आणि त्यातला एक किलोचा एक खडा जो आहे 200-300 रुपयाचा एक खडा तो जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयांना हा भोंदू खरात विकायचा। म्हणजे जर 1 किलो खडे जर 3,000ला मिळत असतील आणि त्यातला एक खडा जर भोंदू खरात 2 ते 2.5 लाख रुपयांना लोकांच्या गळ्यात घालत असेल तर त्याचा तुम्ही अंदाज करा की खड्यांच्या माध्यमातून हा किती रुपये कमवायचा, लोकांच्या भावनेशी कसा खेळ सुरू होता याचा अंदाज आपल्याला येतोय। यानंतरचा पुढचा फंडा आपल्याला पाहायला मिळतोय तो आहे ओशनो जेलचा। नवीन संशोधन या बाबांना केलेलं होतं। वायग्रा युक्त ओशनो जेल द्यायचा, लोकांना सांगत होता हे जल आहे, ओशनो जेल आहे आणि या ओशनो जेलच्या माध्यमातून जी काही
शक्ती येते, लैंगिक समस्येवरची जी शक्ती येते, ती शक्ती या ओशनोजेलच्या माध्यमातून मंत्रित केलेलं हे पाणी आहे असं तो सांगत होता. पण काय करायचा, वायग्रा टाकून हा ओशनोजेल बनवायचा आणि तो लोकांच्या गळ्यात घालायचा. अनेक मोठे मोठे लोक या ओशनोजेलच्या नादी लागलेले होते. असे आरोप सुद्धा होत आहेत की अनेक राजकीय नेते सुद्धा ओशनोजेल घेण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवत होते, असे सुद्धा आरोप अनेक नेत्यांकडून, सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. आणि त्यामुळे वायग्रायुक्त ओशनोजेल लोकांच्या गळ्यात घालायचा आणि त्यातून सुद्धा लाखो रुपयांचा गंडा या अशोक खरातनं लोकांना घातलेला आहे. यानंतर बघूया पुढचा एक मुद्दा, पुढचा महत्वाचा त्याचा फंडा आहे. हजारोंचे बेंटेक्स लाखो रुपयांना विकले जायचे. आपल्याला माहित आहे की सोनं प्रचंड महाग झालेलं आहे, मात्र तरी सुद्धा बेंटेक्स जे आहे ते सोन्यासारखंच दिसतं, जे पिवळं असतं ते चकाकतं, सोनं म्हणून हेच बेंटेक्स तो लोकांना विकायचा आणि लोकांच्याकडून लाखो रुपये उकळत होता. सोन्याची किंमत लाखांमध्ये आपल्याला माहित आहे. जवळपास आजचा दर जर बघितला तर सोन्याचा 1,40,000 ते 42,000 आहे. आणि बेंटेक्स हे जर आपण बघितलं तर 1,000-2,000 ला मिळणारा बेंटेक्सचा दागिना असतो. मात्र हेच बेंटेक्सचे दागिने हा भोंदू अशोक खरात लोकांना सोन्याचे म्हणून विकायचा आणि त्यातून तो लाखो रुपये या लोकांकडून, भाविकांकडून उकळायचा आणि त्यांना गंडा घालायचा. अशा प्रकारचे वेगवेगळे फंडे वापरून त्यानं लोकांना अक्षरशः लुटलेला आहे. अशोक खरातची संपत्ती 1,500 कोटींवर कशी गेली याचं उत्तर या सगळ्या फंड्यांवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. हे झाले भाविकांना गंडवण्याचे फंडे. त्याचे 8-9 जे काय आपण फंडे बघितले ते भाविकांना गंडवण्याचे. आणि त्यानंतर शेतकऱ्यांची केलेली फसवणूक, त्यानंतर उतारांवर चढवलेली नावं, त्यानंतर पळवलेलं पाणी, या सगळ्याचा सुद्धा जर हिशोब मांडला तर या भोंदू अशोक खरातची संपत्ती 1,500 कोटींवर कशी गेली याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. यानंतर आपण बघितलं की या सगळ्यामध्ये भोंदू खरातनं मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक कशा पद्धतीने केली. भोंदू अशोक खरात ज्या एलवी शानीच्या नावानं अशोक खरात साधं मध भाविकांना लाखोमध्ये विकायचा, हे खरं एलवी शानी नेमकं कसं असतं त्यावर एक नजर टाकूया. एलवी शानी हे ईशान्य तुर्किस्तानच्या आर्टविन प्रांतातील सारिकायर खोऱ्यामध्ये आढळतं. हे मध 1800 मीटर खोल नैसर्गिक गुहेमध्ये मधमाशा स्वतः तयार करतात. गुहेच्या भिंतींमधील खनिज या मधामध्ये नैसर्गिकरित्या आढळतात. परिणामी मधाला गडद अंबर रंग आणि उच्च औषधी मूल्य प्राप्त होतात. मध काढण्यासाठी व्यावसायिक गिर्यारोहकांची मदत घ्यावी लागते. याची कापणी वर्षातून फक्त एकदाच केली जाते आणि त्यामुळेच याची किंमत जास्त असते. त्यामुळे या एल्विश मधाचं उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात होतं. हे मध जगातील सर्वात शुद्ध आणि महागडं मध मानलं जातं. एल्विश मध प्रति किलो 8 लाख ते 9 लाख रुपये दराने विकलं जातं.